राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। वन टाइम सेटलमेंट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होण्याचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला। संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली ही कर्जमाफी योजना नाही तर ही OTSची योजना आहे, म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे। आता या कर्जमाफी वजा OTS योजनेमुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे हे कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे। कारण सरकार मुद्दलाचे पैसे भरणार आणि व्याज मात्र बँकांनी शेतकऱ्यांना सोडून द्यावं, म्हणजे राईट ऑफ करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। आता यामध्ये काय होणार, त्या संबंधित शेतकऱ्याला उद्या जर होम लोन घ्यायचं आहे, त्याच्या पोरासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे किंवा CC करायची एखाद्या बिझनेससाठी, तर त्याचं सिबिल खराब असल्यामुळे त्याला इतर कोणतेही लोन मिळणार नाही। त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे। 2 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफी करणार होते तर 2 लाख रुपये पूर्ण बँकेमध्ये सरकारने भरले पाहिजे। आमचं सिबिल खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे?